केरी नाम कबीरी का विखम काल गजराज, दादू भजन प्रताप ते भाग्य सुनत आवाज। पल एक नाम कबीरी का दादू मन चितलाए, हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे। आता बघा कशी उपमा दिली आहे मालकांच्या शरणी आलेल्या प्राण्याला, की जसा हत्ती। आता हत्तीचीच दुसरी उपमात्मक पद्धतीने कसं सांगितलं आहे की जो कबीर परमेश्वरजींच्या शरणी आला तो तर समजा या काळाच्या रेंज पासून, रीच पासून, पोचण्यापासून एवढा दूर गेला जसं कुणी हत्तीवर बसला असेल आणि त्यांना कुत्रे हानी नाही पोचवू शकत। हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे। हत्तीवर जो बसला आहे तो तर समजा भक्त परमात्म्याचा आणि काल समजा कुत्रा। आता हत्तीवर बसलेल्या व्यक्तीला कुत्रा काही हानी नाही पोचवू शकत, तर हा काळ तर इतका, काळाच्या रेंज पासून, काळाच्या पोचण्यापासून आपण एवढे पार झालात, जाणून बुजून जर हत्तीवरून खाली पडलात तर मग कुत्रा पोटरी धरेल तुमची, आणि जर त्याच्यावरून खाली नाही उतरलात तर कुत्रा काही नाही करू शकत। तर परमात्म्याच्या मर्यादेपासून दूर होताच तो तर तयारच बसलाय, तो भोमकतच आहे, कधी फाडून खातोय याला। तर हे उदाहरण देऊ इच्छित आहेत दादू साहेबजी। पल एक नाम कबीरी का दादू मन चितलाए, हस्ती के असवार को ये स्वान काल नहीं खावे। सुमरत नाम कबीर की ये कटे काल की पीरे, दादू दिन दिन ऊंचा हो फिर परमानंद सुख सीरे। स्मरत नाम कबीराचं जे परमात्म्याने अगदी योग्य पद्धतीने सांगितलं आहे, त्याचा जप केल्याने या काळाचा त्रास कमी होईल। हा काळ जो तुम्हाला दुःख देत आहे ते कर्मांनी, पाप कर्मांनी, ते मग नष्ट होऊन जाईल आणि हेच परमात्मा करतात। कर्म बरंबर मंडके में पल में कर होनेस, म्हणजे क्रॉस मारू ते सगळ्यावर। अर्जिन हमरी दो ही दी सो करो हमारे पेस, तुम्ही अकाउंट मध्ये नका घेऊ। दादू नाम कबीर की जो कोई लेवे ओटे, तिनको कभू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। आता पुण्यात्म्यांनो, इतक्या सामर्थ्याच्या शरण गेलो आपण आणि हे इतके साक्षीदार भगवंताचे की दादूसाहेब म्हणत आहेत की कबीर साहेबांच्या खऱ्या नामाची विधिव्रत जो शपथ घेईल त्याच्या शरणामध्ये येईल, उनको कबूल लागे नहीं ये काल वज्र की चोट। हा काळ जसे तुम्ही पाहता दुर्घटनेमध्ये, जोपर्यंत तुमचं नाम ठीक आहे, कनेक्शन जोडलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला शरण आहे, प्रोटेक्शन आहे, परमात्म्याचं कवच आहे आपल्यावर। काळाचा कुठला अटॅक नाही लागणार, कोणत्याही कर्माचा दंड परिणाम नाही करणार। जसं तुम्ही बघता की दुर्घटनेमध्ये कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, हे कधीच नाही होऊ शकत या मालकाच्या शरणी येणाऱ्यावर, परंतु राहावं लागेल मर्यादेमध्ये। आता पहा कशी तुलना करतात परमात्म्याची। दादू नाम कबीर की जय कोई लेवे ओठे, तिनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। हे काळाचे वज्र, हा परमाणु, हे मिसाईल ही निष्क्रिय होऊन जाईल, हे तर जे वरून सोडतो तो। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित
प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.